घेतलं, मांजर घेतलं. हे पा काय काय घेतलंय सांग आरू. हे कुत्रा आहे बनी, ही म्याव आमची म्याव म्याव कॅटी. हा म्याव म्याव कॅटी. कॅटी कॅटी पप्पू कॅटी कॅटी. एवढं जवळ कसं कॅटी कॅटी म्हणजे कॅटी. हे पा हे पा हे डांबरट आरू कॅटी. चाल. तर हे पा आम्ही आताच नेवा शेवून आलो आणि आता म्हणे तिथे पपया तोडून आणा. तर हे पा पपया तोडायला चाललो. ताट दे ना एक. किती आहे पपया द्या मग दे ना ताट. हात हा चाल बाई ते ताट घेऊन ये ना आहे आरू. आरूने घेतली टोकर पपया तोडायला आरू आणि मी चालले पपया तोडायला. चाल बरं बाई इकून ये बरं. हे पाणी चालू आहे ना इथून चटकायची भीती वाटायची बरं का. सोड ना तिला खाली आता तू. हे ना हे लेकरं त्या मनीला पार येड्यात काढीत येत नुसते धरीत येत आवडीत येत ना. हे पहा पपया तोडून आणतो. तर आम्ही नेवाशाला गेलो होतो आज तर फॉल आणायला ना. तर आत्ताच आलो. इकून चाल ना इकून चाल. तर हे पहा अशा पिवळ्या जर झाल्यात ना पपया एकदम भारी पपया पिकल्यात म्हणजे लगेच कापून खाता येते ना अशा पपया. हा हे बा काय भारी मेथीची भाजी आली. पण हे पाणी बाई पिकल्यात ना. बर बर हे बा कडूळ काय भारी आलाय दादाचा. आणि तिकडं बाजरी पण इतकी मस्त आली ना. तर हे पा एकदा लावलेला दिसू. हा पाणी चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते पपया कशा आल्यात. हे पा इथं इतकी छान मेथीची भाजी आलेली आहे ना. पण तिकडची सगळी अशी विरघळून गेली जास्त पाणी झालं तर. आणि लाल कोरीची भाजी ही लाल कोरीच्या भाजीला जास्त मागणी असते बरं का. आणि चवीला पण चांगली राहते. तर हे पहा आलोय आम्ही पपयाच्या झाडाजवळ. तर तुम्हाला दाखवते मी पपया. तुम्हाला दिसतात का नाही काय माहिती. हे थोड्याशाच राहिलेल्या आहे पपया म्हणजे आता शेवट आहे. आता नंतर दुसरं झाड आल्याच्या नंतर तर हे पहा आरू तोडती का मी तोडू. हे पहा अशा भारी पपया पिकल्यात ना. हे बघा छोट्या पण आहे मोठ्या पण आहे. हे बघा छोट्या मोठ्या सारे. अरे पडली. तुमच्या मळ्यात आहे का असे ताजे फळं नक्की सांगा आम्हाला कमेंट मध्ये. हे बघा चाकूचे झाड आहे तिकडं पलीकडं काय भारी पपया आलेले आहे. हे पहा एवढे निघल्या पपया. पलीकडं ना चाकूचे झाड आहे तिथं लय चाकू पिकलेले. हा अजून काय पिकले नाही. हे पहा यांनी सोडलं बन्याला आणि चाललाय घेऊन इकडं. पाहिलं का येऊ असा बाबू करून. हे पहा अक्का येऊ राहिली. अक्काला जरा बरं वाटतंय. आता काही गेली नाही कावेळीचं औषध टाकायला. जाय म्हणलं होतं तरी गेली नाही. चला आता घरी जाऊया. कुठून चला दमनी चिखला ते कोथिंबीर तुडती बरं का. हे पहा इथं आलंय जांभळीचं झाड म्हणजे सगळे फळं आहेत दादांच्या शेतामध्ये. आता मला वाटतं 1-2 वर्षांनी किंवा वर्षांनीच याला हे नारळ पण येतील बहुतेक. त्या दिवशी कोथिंबीर टाकलेली काय भारी आली आहे पहा. एवढी कोथिंबीर नाही मेथी. एवढं पाणी पाऊस होतोय तरी दादांनी सोडलेलं आहे ऊसाला पाणी. तर पहा दादाचा ऊस काय छान आला आहे. इतका भारी ऊस आलेला आहे ना का बास. हा ऊस जो आहे सेंद्रिय पद्धतीचा आहे. याला दुसरं काही टाकलेलं नाही दादांनी कारण की हा रसवंतीला वापरते दादांना. त्याच्यामुळं असं काही खत बीत काही दुसरं टाकत नाही दादा. पण इतका मस्त आलाय ना शेणखत. अरे हे पहा अरे बाबू ते पहा तिचं कसं ते स्कर्ट ओढतोय यो बाबू. अरे तू कशाला आणलं त्याला. याला भीती वाटत नाही. ते पहा कसं तिच्या मागं पळू राहिले. तिचा पाय धरला होता त्यांनी वाटतं. अरे हे बाबू इतका हुशार. अरे काय चालू आहे बाबू. तर धरीन तिला बर का. ते पहा कपडे फाडेत बाई. पाय का तिचं
हे पाडलाय त्यानी, तेव्हा बाबूनी पाडलंय आरूचं स्कर्ट. पाहिलं का? तिकडे कशाला घेऊन गेला रे, धरीन ना तिचा पाय बी. पा कसा रग्गेल बाबू आहे, तिचे फाडले चांगलेच कपडे. हे पहा, त्या दिवशी आम्ही जी खुरपणी केली होती ना, त्याच्यामध्ये हे असे वांगे आलेत. तुम्ही मागच्या एखाद्या व्हिडिओमध्ये वांग्याचे झाडं लावलेले पाहिले असतील. तेच रोपं आहे, बरेचसे रोपं आलेले इथं. तर इतके चविष्ट वांगे आणि इतके मस्त शिजत आहेत ना. हे पहा, बरेचसे रोपं आम्ही ठेवलेले आहे. तर खायला पण चवदार आहे आणि शिजतेत पण इतकं मस्त ना. तर इथं मला वाटतं तांदूळाची भाजी, थोडीशी तांदूळाची भाजी घ्यावा काय माहिती. तर आता जर चांगली जास्त असली तर भाजी घेतो आणि निघतो घरी. तर पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि पहा दादाचे शेतामधली ही कडवळ म्हणते त्याला, नंद्यासाठी त्यांच्यासाठी टाकलेले आहे दादांनी. तर पहा आता मी थोडी ते भाजी. हे रग्गेल हां, त्या आरू मागं पळून पळून तिचे कपडे फाडले. हाय ना, लयच आगाव झालेला आहे यो बनी. हां, ये बाय पाहिलं का? ते अक्काला बरं वाटत नाही. थोडंसं बरं वाटलं का लगेच ती गवत काढ, कुठं काही काढ, मग येणे होतं जास्त. त्याच्यामुळं ना हिला किती सांगावा काहीच समजत नाही. हां हा, पहा बनी किती मोठा झालाय. हे बा बनी खातोय चारा. तर ते माझा बाबू म्हणतो तू काय बैल नाहीये चारा खायला, अरे तू कुत्रा आ. चहा घेतला बाई मी. ये अरे लात नको मारू त्याला, खाऊ राहिला गवत. पाहिलं का? तर ये पहा, मी उपीत होते भाजी. तर याचं चाललंय आता याचा व्हिडिओ घ्या. तर पहा याची मजा. लई येडवानी करतोय बनी. बन्या हे बन्या लई महाराज गेले, कोणाचं ऐकणार नाही. जाऊ द्या, मी तोडते भाजी, उपटते भाजी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.